नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझं जिल्ह्यामधून. नाशिक इथे सिपेट प्रकल्प स्थापन करण्यासाठी महसूल विभागामार्फत मिळणार विना मोबदला जमीन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर. येत्या 21 मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार, तर 22 जून रोजी मतदान होणार आणि 24 जूनला मतमोजणी होणार. तुळजाभवानी संस्थानकडून मागील 6 महिन्यात 12 पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेश बंदीची कारवाई. मंदिराच्या कायदा आणि सुव्यवस्थेला अडथळा निर्माण झाल्यास किंवा अशोभनीय वर्तन झाल्यास अशा प्रकारची कारवाई करण्यात येते. अंबाबाई मंदिरासाठी परिसरातील 4.5 एकराचं संपादन होणार. पालकमंत्री आबिटकर यांची माहिती. आराखडा मंजुरीचा अध्यादेश 8 दिवसात येणार. तुळजाभवानी मंदिर प्रशासनात श्वान पथकाकडून तपासणी. मंदिरात पूजेच्या साहित्य व्यतिरिक्त इतर साहित्य घेऊन जाण्यास बंदीच्या निर्णयानंतर आता मंदिर प्रशासनाची कडक तपासणी. पाटण तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे ज्वारी, भुईमूग, आंबा पिकांचं नुकसान. पुढील 2 दिवस सातारा जिल्ह्याला येलो अलर्ट. यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वळवाचा पाऊस. मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर साचलं पाणी, त्यामुळे वाहनधारकांना सहन करावा लागतोय त्रास. भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे ॲक्शन मोडवर. मान्सूनपूर्व कामाची भंडारा शहरात बाईकवरून फिरून पाहणी केली. अधिकाऱ्यांचीही घेतली झाडाझडती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी. 17 मे पर्यंत गडगडाटासह जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात आलेल्या वळवाच्या पावसामुळे 230 घरांचं नुकसान. एका व्यक्तीचा आणि 2 जनावरांचा देखील मृत्यू. वादळी वाऱ्यामुळे 74 जनावरांच्या गोठ्यांचं नुकसान. अमरावतीत मुसळधार पावसाची हजेरी. मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांची तारांबळ. मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. रत्नागिरीत 15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात येलो अलर्ट. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. जिल्ह्यात गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. साताऱ्यातील जिहे कटापूर योजनेचं पाणी माण तालुक्यातील आंधळी धरणातून राणंद तलावात पोहोचवण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांना यश. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत राणंद येथील तलावात जलपूजन. जळगावच्या रावेर तालुक्यातील धुरखेडा ग्रामस्थांचं पुनर्वसनासाठी जलसमाधी आंदोलन. मागील 26 वर्षांपासून 35 घरांचं पुनर्वसन न केल्यानं तापी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन. सातारा शहरातील खासगी इमारतीवर होर्डिंग, फ्लेक्स लावणाऱ्या 38 जणांना सातारा नगरपालिकेची नोटीस. 7 दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास विनापरवाना होर्डिंगवर कारवाई करणार. नाशिकमध्ये अन्न औषध प्रशासन विभागानं केलेली कारवाई संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक जिल्ह्यातील येवला परिसरात सुपारी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई करत सुमारे 58,000 किलो सुपारी जप्त केल्या. बीडमध्ये 15 वर्षांच्या 10 मुली गर्भवती असल्याची गंभीर बाब उघड. आरोग्य विभागाच्या RCH पोर्टलवरून गंभीर समस्या उघड. रायगडच्या महाड MIDCमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक बलात्कार. खाऊला पैसे देण्याच्या बहाण्याने सलूनमध्ये बोलवून आरोपीचं कृत्य. 48 वर्षीय आरोपी विकास हुलालकरवर गुन्हा दाखल. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशन. लाखो रुपयांचा स्पिरिट साठा पोलिसांकडून जप्त. अकोल्यात इन्स्टाग्रामवर झालेली ओळख पडली महागात. मूलबाळ होत नसल्यानं घेतला दाम्पत्याचा आळंदीला नवस करण्याचा सल्ला. पुण्यात विवाहितेवर केले लैंगिक अत्याचार. सुपेश पाचपोरसह दाम्पत्यालाही अटक. नागपूरमध्ये 46 लाखांचं MD ड्रग्ज जप्त. नागपूर क्राईम ब्रांचनं एकाला केली अटक. धीरज मलिक असं आरोपीचं नाव.
नांदेडमध्ये चालत्या दुचाकीवर वीज कोसळली. शिक्षकाचा रस्त्यातच झाला मृत्यू. खिशातील मोबाईलचा डाटा चालू असल्यानं वीज पडल्याचा व्यक्त होतोय अंदाज. वेगवान घडामोडीनंतर पाहुयात काही बातम्या सविस्तरपणे.